त्यामध्ये अनेक आमदारांनी सुद्धा सह्या केल्या असंही रोहित पवार म्हणतात. खरं वाटतंय आमदार तुम्ही नाही, त्याच्यामध्ये आता आमदारांना ओळखताय सगळ्या? आम्ही नाही त्याच्यात काय बोलू शकत. वस्तुस्थिती त्या घरातल्या घरात त्यांना माहिती असेल, परंतु जे काय असेल ते 26 तारखेला कळेल, कारण 26 तारखेला त्यांचं डिक्लेरेशन आहे. आता शासन गंभीर आहे शिंदे साहेबांचं. असं काय ना, तर आमचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितले ज्याला आवडल पसंत पडेल तो येईल, आम्ही त्याला त्याचं स्वागत करू. परंतु सर्वस्वी हे शिंदे साहेब घेतील करतील ते आम्हाला मान्य आहे. 2029 ची तयारी सुरू झाली. कधी आता जिल्हा परिषद पंचायत त्यासाठी तर सगळे लढले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आपापली तयारी प्रत्येकाने सुरू ठेवलेली आहे. तिन्ही पक्षांनी सगळे त्यावेळेला योग्य रीतीने लढतील. काय असेल 2029 ला शिवसेना? आता 3 वर्ष 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. आताच नाही काय सांगू शकत, कारण दिवसाला परिस्थिती बदलत चालली. सकाळचं संध्याकाळी दुपारी कुठे आणि दुपारचं संध्याकाळी कुठे आहे हे तुम्ही आम्ही आजचा कोण सांगू शकत नाही आहे. मोठं इन्कमिंग शिवसेनेत येत्या काळात राहील 100%. आम्ही काम करतोय आणि शिंदे साहेब ज्याप्रमाणे लोकांना सामोरं जाते त्या अनुषंगाने असं आम्हाला वाटतंय. सुनेत्रा पवारांचं शिवसेनेत खासदार तरी नाही, आज मी तिकडून येत होतो, माझे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे भेटले आणि तिथे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला युती केली होती. तिथे आमच्या 3 सीट निवडून आल्या, 2 पंचायत समिती 1 जिल्हा परिषद, आणि त्या अनुषंगाने युतीमध्ये त्या लोक लढले होते आमच्या. त्याच्यामुळे मी जाताना तिथे रस्त्यावरती घर होतं म्हणून भेटून गेलो. राष्ट्रवादीतले साधारणपणे 10 विषय होता. जयंत पाटलांच्या घरी 13 बैठका झाल्या होत्या. मात्र अजितदादांनी सांगितलं की एका गटाचा राष्ट्रवादीतला विरोध आहे, त्यामुळे विलीनीकरण होऊ शकतं. त्यांचा थोट रोख हा तटकरेंकडे होता. वाटतंय तटकरे आता ते त्यांच्या अंदरकी बातमध्ये आम्ही काही शिरू शकत नाही आहे. ते त्यांना त्यांचं माहिती आहे. ते कोण नाही कोण कधी ना कधीतरी उघड करतील कोणाचा विरोध होता आणि काय तो, त्यात आम्ही बोलणं योग्य दिसत नाहीये. पण आताच्या हा धरणाचा विषय त्यांनीच काढला, हे काढला. ठीक आहे, आता करते तटकरे करतायत का पवार करतात, रोहित पवार करतात? नाही, त्या दोघांच्या मध्ये आम्ही नाही काय बोलू शकत. त्यांनी दोघांनी एकमेकांनी काय बोलत राहावं, आम्ही जनता ऐकत राहू. आपल्या काही गोष्टी बऱ्या. तटकरे यामध्ये मोठं उपाचं राजकारण राष्ट्रवादीचं सध्याच्या स्थितीत असं काय दिसत नाही, परंतु पॉलिटिकल स्पेस नाही तसं काय वाटत नाही. असली तरी ते होतील, मिळाली तरी तेवढं शक्य नाही. तेवढं शक्य वाटत नाही, कारण पवार कुटुंबीय हे वेगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न करणं बरं आहे असं आम्हाला वाटतंय. चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.